नवीन ब्लॉगमध्ये. आणि दादा आणि माझं बोलणं चालू होतं की आपण खूप दिवस झालो भेटलो नाही आहे, तर मग आम्ही ठरवलं भेटायचं. आणि आम्हाला कामातून वेळ भेटत नाही, त्यामुळे आम्ही आज कामातून वेळ काढून आलो आहे. दादा बघा, तुम्ही बघू शकता, आला आहे ऑफिसवरतून डायरेक्टली आला आहे तो. त्याला भूक लागली, हात दुखायला लागले, ते बटन प्रेस करून जरा खाऊया मस्त. पण तेच डिस्कशन झालं की आपण कंटेंट कशाबद्दल काढायचं. तर आम्ही ठरवलं की आपण खाण्याचं कंटेंट करूयात आज. त्याला भूक लागली ॲक्च्युली, मग तो म्हटला की आपण मला दोघांना लागले ॲक्च्युली. हो, मला पण लागली भूक. मग मी त्याला म्हटलं मी पुण्यात येतो, पण तो म्हटला नाही रितेश, नेहमी तू माझ्याकडे येतो, पण आज मी तुझ्याकडे येणार. म्हटलं ठीक आहे. मग तो आला आहे, तो म्हणतो की तू मला दाखव कुठेतरी चांगलं काय इकडे. मग मी इकडे आलो आहे त्याला अकोडी स्टेशनमध्ये घेऊन, पिंपरी चिंचवडमध्ये. मग इकडे तुम्ही बघू शकता की पूर्ण खाऊगल्लीच आहे या साईडला. तर मग काय खाणार दादा? रगडापुरी सर. दादा आता काय खाणार? पाणीपुरी. बरं ठीक आहे. दादा काय खाणार? तू सांग. बरं ठीक आहे, आपण मंचुरियन रोल खाऊयात आता. ओके. आता कुठं? रुको जरा सबर करो. हां, तर कसं वाटलं तुला रोल? अरे एकदम बढिया, मजा आली. सो इथे आता कुठे? आता आपण वडापाव खायला चाललोय. कुठला वडापाव? फेमस वडापाव आहे, गौरी वडेवाले. ओके ओके ओके. इकडे बघ. कशी वाटली दादा कुल्फी? एक नंबर, सुपर, मजा आली. पिस्ता फ्लेवर आहे ना, एक नंबर. अजून काही खाणार का? चल, दॅट्स इट फॉर टुडे. तर मित्रांनो, रितेशने आज मला असं खाऊगल्लीमध्ये आणलं, अकोडी रेल्वे स्टेशनच्या इथे. तर खूप छान वाटलं रितेश, आणि आज खूप मजा आली. खूप सारे आयटम्स खायला भेटले. अजून काही खाणार का? अरे गप्प बाबा, नको विचारू, आता पोट भरलंय माझं. एवढी तारीफ तू कधी करत नाहीस ना माझी, म्हणून म्हणून. केली भाई, मजा आली. पण अशा गोष्टी कधीतरी खाल्ल्या पाहिजेत. पण चीट डे. हां, आणि दॅट्स इट फॉर द डे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.